आता आपण अशा काही ऐतिहासिक मंदिरामध्ये आलो ज्याचं की आजपर्यंत तुम्ही फक्त नावच ऐकलं असेल. हा, खरं ऐकलं. महाराष्ट्रातील विठ्ठल रुक्मिणीचं प्रसिद्ध मंदिर, जे की धामणगावरून 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर चला ब्लॉग शॉट पर्यंत. तर सगळ्यात पहिले आपली फॅमिली वगैरे सगळेजण रेडी झाले. अमरदादाची गाडी बोलावली आणि आपण निघालो डायरेक्ट धामणगाव रोडने जासाठी. धामणगाव रोडने म्हणजे धामणगावरूनच जावं लागतं आपल्याला. इकडे आपले कुळदैवत पण आहे आर्वीला, तिथे पण जायचं होतं. आर्वीमध्ये एंट्री घेतल्याबरोबर आपल्याला इथे पालखी दिसली. कोणत्या महाराजाची पालखी होती हे तर काही माहित नव्हतं, पण खूप वारकरी आलेले होते पालखीमध्ये. तिथून आपण भटकत भटकत इकडे तिकडे, कारण की खूप वर्षापासून आपण मंदिरात गेलो नव्हतो कुळदेवतच्या. शेवटी मग आपण आलो मंदिरात. आपण तिकडे त्या जुन्या कॉलेजकडे गेलो होतो. इंजिनिअरिंग कॉलेज आहे काय माहिती. आता मग फायनली आपल्याला मंदिर भेटलं. इथे आपली आहे कुळदैवत. आर्वीला आलो. आपल्याला दर्शन वगैरे करायचे होते. स्वयंपाक पण करून आणला होता घरी आईने. दादी आई आरतीची तयारी करत होती, तोपर्यंत मी गौरीचे कंडे पेटून घेतले आणि दादीनी शेंदूर वगैरे आणला होता घरून. सगळं दादी शेंदूर लावत होती. आपल्याला म्हणजे खूप वर्षापासून आपण आलेलो नव्हतो इथे. मस्त आरती पूजन वगैरे करून घेतलं आणि निवद वगैरे ठेवून आपण बसलो जेवायला. सॉरी, हा मी फोटो म्हणजे कॅमेरामध्ये व्हिडिओ उभ्या याच्यात घेतला होता. जेवण वगैरे केलं आणि निघालो आपण लगेच गावाला जासाठी, कारण की आपल्याला मंदिरात 2-3 मंदिराचे पण दर्शन करायचे होते. इथे आश्रमाताला हात जोडले आणि आपण निघालो आता, कारण हे खूपच म्हणजे असं बड्डाईनी आहे खाली. तुम्हाला असं विचित्र वाटत असेल थोडं. आणि आपण आर्वीला छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करून निघालो आर्वीवरून दुसऱ्या गावाला जायसाठी. तर आपल्याला दुसऱ्या गावाला जायचं होतं म्हणून आपण लवकर निघालो अबाड पाण्याचं. आणि ही आहे आपल्या इकडली वर्धा नदी. हिला पाणी तर एवढं आहे, भरपूर पाणी आहे आणि 12 महिने पण हिला एवढंच पाणी असते. ही कौंडिण्यपूरची प्रसिद्ध नद आहे. सगळेजण कधी जर यायचं असलं तर कौंडिण्यपूरला नक्कीच येते. इथे म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं हे मंदिर आहे. सगळ्यात प्राचीन आणि जुन्या काळातलं मंदिर आहे, ऐतिहासिक असं मानलं जातं. आम्ही तर बरेचदा आलो आहे. तुम्ही याआधी पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल इंस्टाग्रामवर आपल्या. नसेल बघितलं तर बघून घे जा. MR सोहम 23 म्हणून आपली आयडी आहे. खाली आलो. इथे छोटे छोटे मूर्ती आहेत, त्या पण खूप जुन्या काळातल्या. मस्त आपण दर्शन वगैरे केले. तुम्ही आपल्या व्लॉगमध्ये बघू शकता. तुम्ही पहिले आता दर्शन करून घ्या. इकडे दर्शन केले आणि आपण निघालो प्राचीन शिवलिंग क्रमांक 2 मध्ये, कारण की 1 मध्ये गर्दी होती आणि ती याच्यापेक्षा पण मोठी असा भुयार आहे. असं म्हटलं जातं इथे शंकरजी स्वतः येऊन गुफेमध्ये अंदर राहिले, म्हणून ही अशी भुयार बनवली आहे. कधी पण शंकरजीचं कोणते पण मंदिर पान, पिंडपाल, एक तर ते पहाडावर भेटणार तुम्हाला किंवा जमिनीच्या आतमध्ये दिसणार. इथे म्हणजे दम घुटत होता, म्हणजे असं थोडंफार त्रास तर होतच होता. गर्दी नव्हती पाहिजे, म्हणजे 1-2 गेले तर काही नव्हतं वाटत. आपण इथे दर्शन केले आणि ही मूर्त बघा, पाहू शकता तुम्ही. जुन्या काळातले असे मंदिर होते. आणि आलो आपण भुयार क्रमांक 1 मध्ये. ही खूपच खाली होती. लोक इकडे खाली जायसाठी भेट होते, पण आपण काय, आपल्या भोलेनाथ महाराजची कृपा असल्यावर आपल्याला काय भेव. मग निघालो आपण डायरेक्ट अमरदादा आणि मी आतमध्ये जायसाठी. पायऱ्या तर एवढ्या खोल होत्या, तुम्ही पाहू शकत असाल, तुम्हाला दिसत असेल तर. आणि कधी जर कौंडिण्यपूरवरून किंवा आर्वीला जायचं असेल तुम्हाला, तर एकदा नक्की या मंदिरला व्हिजिट करा आणि ऐतिहासिक मंदिर आपले क्षण अनुभवा. इथे श्वास वगैरे ज्याला असेल त्याला थोडीफार त्रास होणार, बाकीच्याला असं काही वाटत नाही, नॉर्मल असते, फक्त गर्दी नाही पाहिजे. इथे आपण दर्शन केले आणि हा बाहेरचा व्ह्यू. इथे मस्त 2-3 फोटो काढावं म्हटलं. फोटो वगैरे काढले इथे आणि आपण निघालो डायरेक्ट नदीवर जायसाठी. इथे आलो, पोरं पोहत होते, काही मस्ती करत होते. इथे आपण थोडं उभं राहिलो आणि तिथून लगेच निघालो, कारण की अभय पाण्याचं आपल्याला गावात पण जायचं होतं आणि अजून एक मंदिर राहिलं होतं. हे आपलं श्री जागीरपूर महाराज म्हणजेच की आपल्या हनुमानजीसाठी प्रसिद्ध मंदिर आहे. इथे आलो आपण. महारुद्र अवतार अशी बजरंगबली महाराजची मूर्ती पाहायला भेट. खूप दिवसापासून मी फॅमिली सोबत या मंदिरामध्ये आलो नव्हतो. असं तर माझं येणं जाणं चालूच असते, ते मी आपल्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड करतो. आज चान्स भेटला मोठ्या ब्लॉगमध्ये अपलोड करायचा. तिथे दर्शन करून आपण आलो डायरेक्ट घरी. आता हा ब्लॉग इथे सेंड करतो. मी पण खूप थकलेलो आहे, आराम करतो. आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.